नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. एका मुलीवर काल नोएडामध्ये एक्सप्रेस वे ठाण्यामध्ये केस झाली, एफ-आय-आर झाली. आणि तिचा दोष हा होता की तिने अ, त्या एजिटेशन जेव्हा चालू होतं, जंतर मंतरवर जेव्हा यांचं आंदोलन चालू होतं, तेव्हा त्या आंदोलनाच्या वेळेला तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यात तिने रुचिका सिंग आहे, तिने फार छोटी मुलगी आहे, तिने काही शिव्या घातल्या पंतप्रधानांना, आईवरून वगैरे. मग तिच्या नावाने एक एफ-आय-आर झाला, क्रिमिनल. त्या एफ-आय-आर वर सीजेपी वगैरे सगळ्यांनी आक्रमकता दाखवली की तुम्ही मानहानीचा दावा करा, पण एफ-आय-आर, क्रिमिनल एफ-आय-आर कशी तुम्ही तिच्यावर दाखल करता? ती मुलगी आपल्या आईसोबत राहते आहे, ती कुठेतरी गेलेली आहे, म्हणजे दरवाजा बंद आहे घराचा. पण तिने सोशल मीडियावर दुसरा एक व्हिडिओ पोस्ट केला, खूप माफी मागितली की मी लोकांच्या म्हणण्यात आले, मला असं म्हणायला नव्हतं पाहिजे, मी माफी मागते, मी स्वतःच्या नजरेतनं पडले वगैरे. पण त्या मुलीचा चेहरा दाखवते ती किती भीती खाली आहे. म्हणजे ही दडपशाही कुठपर्यंत चालणार? आणि ही एकीकडे ही दडपशाही चालू असतानाच काल रात्री पंतप्रधानांनी आपला एक व्हिडिओ रिलीज केला आणि त्यांनी मोठ्या मनाने मोठं मन दाखवत ते म्हणाले की ते जसं सोशल मीडियावर सुरू करतात आजकाल फ्रेंड्स, आणि फ्रेंड्स म्हणून त्यांनी जे सुरू केलं की मी माझ्यावर मला काही त्या आंदोलनकारी आपल्या मुलांमधले मुलं आहेत ती, त्यांनी मला फार घाणेरड्या शिव्या घातल्या. मला तर सोडा, माझ्या दिवंगत आईला सुद्धा, स्वर्गीय आईला सुद्धा शिव्या घातल्या. ती मला अतिशय मी द्रवित झालो हृदयात. पण शेवटी ही आपलीच मुलं आहे, रस्ता भरकटलेली मुलं आहे. त्यांना आपण पुन्हा मेस्ट्रीमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे जसे ते नक्सल आहेत या अ, अतिरेकी आहे असं ते बोलत होते, की त्यांना आपण आणलं पाहिजे, मग आपण हे केलं पाहिजे. आणि मी मोठ्या मनाने त्यांना माफ करतो. आणि तो व्हिडिओ त्यांनी रिलीज केला. तो व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ, देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था। लेकिन मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है, और यही तो बचपना है। और इसलिए मैं समाज के अंदर जो आक्रोश है उसको भली भांति समझ सकता हूं। एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं। लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे, क्योंकि मेरे मन में एक ही भाव है। कभी कभी दांतों तले हमारी जीभ आ जाती है, खून निकल आता है, लेकिन हम दांत तोड़ते नहीं हैं, क्योंकि दांत भी हमारे हैं, जीभ भी हमारी है, बच्चे भी हमारे हैं। उन्हें राह दिखाना हमारा काम है। गुमराह को राह दिखाना कठिन होता है, लेकिन कठिन काम हमको करना है। और इसलिए आओ, मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े, कुछ नया सीखें, गलतियों से भी सीखें, अपने सपनों को लेकर के चल पड़े। देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है, और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है। मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं। आओ हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। बस
आओ गलतियों से सीखो, आगे बढ़ो. ऐकलं मोदी साहेबांना, हिंदीमध्ये होतं, एवढं कळलं असेल. त्यानंतर त्याच्यावर ज्या रिॲक्शन्स आल्या लोकांच्या, खाली कॉमेंट्स भयावह आहे. सगळ्यांनी मोदींना आरसा दाखवला. सांगितलं की आम्हाला माफीची गरज नाही, माफी तुम्ही मागा, आम्हाला माफी देऊ नका. आमच्यावर झालेला अत्याचार त्याच्यावर माफी मागा. 21 मुलांनी आपला जीव दिला नेट पेपर लीकमुळे आणि पेपर सारखे लीक होतात, त्याच्यासाठी माफी मागा. आमच्यावर जो पोलिसांनी अतिरेक केला, जो अत्याचार केला, आमच्या सोबत प्रोटेस्टमध्ये असलेल्या मुलींच्या कपड्यावर हात घातला, त्यांच्या नको तिथे ठिकाणी त्यांनी दंडुक्याने मार बसवला, पैलेट गनचा वापर केला, इलेक्ट्रिक शॉक वापर केला. मुंबईमध्ये पोलिसांनी ड्रग तुमच्या पॉकेटमध्ये ठेवून म्हणून धमक्या देणारे व्हिडिओ समोर आले. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अतिरेकी केली. बिहारमध्ये तर अक्षरशः शिवानला AK-47 ने गोळ्या झाडल्या. अजूनही जखमी लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. पिलेट गनचे जखमींचा इलाज दिल्ली सरकारने कसावा असं सुप्रीम कोर्ट म्हणतो. या सगळ्या बाबतीत पंतप्रधान एक शब्दही बोलत नाही. तुम्ही आम्हाला माफ काय करता, तुम्ही आमची माफी मागा. आणि तुम्ही आज तुमच्या आईला शिव्या घातल्या, लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या, तर तुम्हाला फार त्रास होतो. काही लोकांचं म्हणणं होतं जसं पेरलं तसं उगवते साहेब, झेला आता. काही लोकांनी सांगितलं जा ना आता तुम्ही, जेव्हा तुम्हाला काहीच सांभाळलं जात नाही, कशाला आम्हाला आता लिपापोती मोठ्या मनाने दाखवता. इकडे FIR टाकतात, मुलांना परेशान करता, घरनं त्यांना उचलवता, धमक्या त्यांना दिलवता. तुमचं सगळं IT सेल आहे, त्यांना सांगा ना पहिले भाषा नीट करायची. भाषेच्या बाबतीत तुमच्या त्या कंगना राणावतच सांगा जी गटर गटर म्हणते. तुमच्या बाकी खासदारांना सुचवा ना कसं बोलायचे ते. आम्हाला काय सांगता. काही लोकांनी सांगितलं अरे पण तुम्हाला आईच नाही ना, तुम्हाला कशाला त्रास, तुम्ही तर नॉन बायोलॉजिकल आहात, सर्व देवाने पाठवलं असं तुम्हीच म्हणाले होते. असं लोकांनी खूप मजावलं. कारण 50 करोडची गर्लफ्रेंड हे कोण म्हणालं होतं? शशी थरूरच्या बायकोला तुम्ही म्हणाले, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली. काँग्रेसची विधवा म्हणून तुम्ही सोनिया गांधीला हिणवलं, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही, मनाची नाही तर जनाची. तेव्हा त्या राहुल गांधी, प्रियंका गांधीला आपल्या आईबद्दल तुम्ही काय बोलता, काय वाटलं असेल? हायब्रिड बछडा तुम्ही म्हणता त्या राहुल गांधीला, तेव्हा त्याच्या आईला काय वाटलं असेल? फक्त आई तुमचीच आहे का, दुसऱ्याची आई नाही का? तुम्ही बोलताना भान ठेवता का? तुमचे खासदार, तुमचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्लीची मुख्यमंत्री, तिने एक ट्विट केलं, अतिशय वाह्यात ट्विट आहे. कुठली बाई असं ट्विट करू शकते? अरे बापरे, आपण अंगावर काटा येतो. ती म्हणाली केजरीवाल आपला वाढदिवसच साजरा करत नाही, कारण त्याच्या आईने अजून त्याला सांगितलं नाही की तू कुठून जन्माला आला. काय मतलब कसं एक बाई दुसऱ्या बाईबद्दल विचार करू शकते? ही यांची भाषा. आणि काल शिवराज सिंग म्हणतो ते सडकछाप राजनीती. सडकछाप राजनीती तर भाजपा करते. जवाहरलाल नेहरूंना अय्याश म्हटलं जातं पार्लमेंटमध्ये, देशातला सर्वात पहिल्या पंतप्रधान, तेव्हा त्याची बेइज्जती होत नाही. आणि काय बरं याच्याकडे प्रूफ आहे? 2-4 पुस्तकं कोणी लिहिलेली, त्या पुस्तकाच्या आधारावर तुम्ही त्याला अय्याश म्हणता. पण कपिल मिश्रा नावाच्या एका आमदारांनी, तो आम आदमी पार्टीचा असताना दिल्ली विधानसभेमध्ये 1 तासाचं भाषण दिलं आणि सगळा अय्याशीचा पाठ नरेंद्र मोदीचा त्यांनी विधानसभेच्या भाषणात सांगितलं. ते सगळं रेकॉर्डवर आहे, रेकॉर्ड आहे अजूनही, खूप व्हिडिओ फिरतात त्याचे. आता तोच कपिल मिश्रा बीजेपीच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे दिल्लीमध्ये. उद्या जर त्याच विधानसभेचं उदाहरण घेऊन तिथल्या रेकॉर्डच्या अनुशंसाने जर उद्या नरेंद्र मोदींचं सगळं हे वास्तविक जीवन लोकांसमोर आणलं तर कसं वाटेल त्यांना? पण मजेशीर काय आहे, जेन जीला त्यांच्या माफीने काही फरक पडला नाही. त्यांच्या माफी मागितल्यावर एक व्हिडिओ आला आणि त्या तरुणीने अतिशय सुंदर भाषेत सांगितलं, मोदीजी तुम्हाला ही माफी मागण्याची गरज नव्हती, म्हणजे माफ करण्याची गरज नव्हती. मोठं हृदय दाखवून तुम्ही
माफी मागण्याची गरज आहे आणि कशी हे तिने पूर्ण एक एक पॉइंटवर बोलून सांगितलं. ऐका तिचा व्हिडिओ हिंदीमध्ये आहे. माफी मांगेंगे आप? कितनी करोड़ों महिलाओं से माफी मांगेंगे आप? माफी मांगेंगे आप उन बच्चों की माओ से जिन्होंने आपके फेल्ड एजुकेशन सिस्टम के चलते अपनी जान दे दी, जो मजबूर हो गए अपनी जान देने के लिए, जिन माओ के घरों के चिराग बुझ गए क्योंकि आप फेल हुए, आपका एजुकेशन सिस्टम फेल हुआ. उसके बारे में तो आपने कभी मुंह नहीं खोला, कोई दो शब्द नहीं फूटे आपके मुंह से. लेकिन जब विक्टिम कार्ड खेलने की बारी आती है तब तुरंत आप अपना फोन कैमरा उठाकर वीडियो बनाते हैं, रात के 11-12 बजे अपलोड कर रहे हैं. जब जवाबदेही की बात आती है तब आप गायब हो जाते हैं, पार्लियामेंट तक में दिखाई नहीं देते. लेकिन विक्टिम कार्ड खेलने के लिए एकदम टू द पॉइंट बात करेंगे. मुझे गाली दी गई, मेरी स्वर्गीय माता को गाली दी गई, और आप जो गाली दे रहे हैं पूरे सिस्टम को, बच्चों को, उनके परिवारों को. हर दिन जो बच्चे इस सिस्टम से लड़ रहे हैं, परेशान हैं, माफी मांगेंगे आप उनसे? नहीं, क्योंकि आपको सिर्फ एक काम आता है, या तो जिम्मेदारी से भागना या विक्टिम कार्ड खेलना, और आप खेल भी रहे हैं. लेकिन मैं आपको बता दूं कि बहुत समझदार है इस देश की जनता, समझ चुकी है आपके इस विक्टिम कार्ड को, इस प्रोपेगेंडा को. आपका आईटी सेल कितना भी कोशिश करे आपको विक्टिम दिखाने की, सच यही कि आपकी वजह से 22 बच्चों ने सुसाइड करी है. ये युवा यूं ही सड़कों पर नहीं थे, इन्होंने खोए हैं अपने बीच के लोग. गालियों की बात करते हैं आप? देखिए आकर सड़कों पर आक्रोश देखिए तो आपको पता चलेगा गाली तो कोई चीज नहीं. आपकी नीतियों के खिलाफ इतना गुस्सा है आज जनता में. केवल वीडियो बनाएंगे कुछ नहीं होगा. पार्लियामेंट में आइए, जवाब दीजिए और विक्टिम कार्ड खेलना बंद करिए. पहिला हा व्हिडिओ, या व्हिडिओवरनं कळतं की जे एक परसेप्शन बनवण्याचं काम मोदीजी करतात नेहमी. हे भाड्याचे सगळे चॅनल स्वतःच्या हातात घेऊन, हे पामेरियन जितके आहेत अँकर आणि अँकरनिया सकाळपासून संध्याकाळपर्यंत भो 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 जय जय मोदी करत असतात आणि विरोधी पक्षांना शिव्या घालत असतात, सोशल मीडियावाल्यांना शिव्या घालत असतात. या सगळ्या चॅनलवाल्यांनी सकाळपासून तेच सुरू झालं की मोदींनी काय मोठं दिल दाखवलं, मोदींनी काय मोठं हृदय दाखवलं, हो त्या मुलांना माफ केलं, हो त्या मुलांना माफ केलं. मुलं माफ करायला तयार आहेत का? आणि मुख्यतः मुलं तुमच्या FIRनी 1-2 मुलं घाबरतील, पण सगळी मुलं घाबरतायत का? सगळी मुलं लढायला तयार आहेत. त्यावर ज्या मीम्स येत आहेत सोशल मीडियामध्ये आणि ज्या काही गोष्टी येतात ते अक्षरशः हसायला येतं ते पाहिलं. तेव्हा आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हे आता भाजपावाल्यांनी बंद केलं पाहिजे. राम मंदिर चढावा चोरीपासून तर मुलांवर झालेल्या पोलिसांच्या अतिरेक्यापर्यंत इतके इश्यूज आहेत की आता सरकार सगळीकडनं घेरले गेलेलं आहे. त्यामुळे नवीन नवीन बातम्या पेरल्या जातात. आतापर्यंत तो दीपके विदेशी ताकद होता, विदेशी फंडिंग. जेव्हा दीपकेने चॅलेंज केलं तेव्हा विदेशी फंडिंग राहिलं आणि आता म्हणे कोणी बीजेपीच्या नेत्यांनी फंडिंग केलं, कारण त्यांना इश्यू डायव्हर्ट करायचा. त्या दीपकेची क्रेडिबिलिटीवर प्रश्न उचलायचे. पण हे जे आहे ना तो कोणाचं ऐकत नाही, त्याला काही फरक पडत नाही. हे सगळं चालू असताना एक व्हिडिओ आला एका पोरीचा, निर्गस पोरगी, तो व्हिडिओ पाहत होती आणि त्या व्हिडिओ नंतर तुम्हाला आयडिया येईल की खरोखरच या सगळ्या प्रकरणाचा या मुलांवर काही फरक पडतो का. इन्होंने मेरा वीडियो मेरे परमिशन के बिना यूज किया विद दिस कैप्शन एंड माय डीएम्स आर फ्लडेड विद पीपल आस्किंग मी इफ आई एम ओके. आई एम नॉट. मैं हूँ वो जेनजी छात्रा जिसके साथ ऐसा हुआ है. आई एम सो सॉरी, आई कांट टेक दिस सीरियसली. सो हियर्स अ रिएक्शन वीडियो. पॉइंट नंबर 1, योर कैप्शन गेम इज वेरी वीक. तुम्हारा चैट जीपीटी तुम्हें अच्छे रिस्पॉन्सेज नहीं दे रहा है गाइस. व्हाट इज बाबर की विरासत? हम कोई भी रिलेट नहीं कर पा रहे. मेक इट मोर रिलेटेबल. पॉइंट नंबर 2, डिवाइड एंड रूल इन 2026
तुम उन जेंजी को डिवाइड करना चाहते हो जिनके यूनिटी ने पार्लियामेंट को जेंजी टर्म सिखा दी. लॉजिक इज नॉट लॉजिकिंग. पॉइंट नंबर 3, एक्स्ट्रा करिकुलर्स एंड एकेडमिक्स कैन को एग्जिस्ट एंड आई एम अ लिविंग प्रूफ ऑफ इट. मुझे 10th में 93% मिले थे, मुझे 12th में भी 93% मिले थे और मैंने पूरे टाइम डांस और कंटेंट बनाया. एंड दिस इज हाउ माय लिविंग रूम लुक्स बाय द वे. इसमें सिर्फ डांस के अवार्ड नहीं है, इसमें एकेडमिक फेलिसिटेशंस, योगा, कराट सब कुछ है. तो जो तुम दूसरी कैटेगरी बना रहे हो ना गाइस, दोनों कैटेगरीज को एग्जिस्ट कर सकती है. बीइंग अ प्रोफेशनल डांसर, आई सो वांट टू एक्सप्लेन यू दिस, बट थोड़ा डीप हो जाएगा तो तुम ये समझो. पॉइंट नंबर 4, डांसिंग ऑन स्ट्रीट्स इज सेलिब्रेटरी. मैंने जितने भी लोगों को जीत के आते हुए देखा है, सब लोग सड़कों पे नाचे तो है ही. तो आई डोंट नो हाउ इज इट नॉट क्लॉकिंग. पॉइंट नंबर 5, ब्राउन गर्ल ट्रॉमा. बीइंग अ ब्राउन गर्ल, ट्रॉमा की तैयारी हमें पेरेंट्स ने ही कराई है, तो तुम ट्रॉमा दे नहीं पा रहे हो. ट्राई हार्डर. आई नो मैंने बहुत मस्ती कर ली है एंड दिस इज अ सीरियस इशू, सो आई जस्ट वांट टू से लास्ट थिंग टू दीज गाइज. वास्तव ना होईया. पाहिला हा व्हिडिओ पाहून मला आश्वस्त झालं. या देशाचं येणारी पिढी जी आहे ती निडर आहे आणि निडर जेव्हा लोक येतात जन्माला त्यावेळेला लोकशाही आणि आपली राज्यघटना दोन्ही सुरक्षित हातात आहेत असं मी कमीत कमी आज मानतो. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.